नमस्कार, मी प्रज्ञा. स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती. तुम्ही उडदाची डाळ अनेकदा खाल्ली असेल, पण एकदा या पद्धतीने करून बघा, तुम्हाला नक्कीच आवडेल. त्यासाठी पहिल्यांदा मी 1 वाटी उडदाची डाळ स्वच्छ पाण्याने 2-3 वेळेला धुवून घेतली आणि ह्या डाळीला आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. त्यासाठी आधीच मी कुकरमध्ये 4 ग्लास पाणी घालून ते गरम करून घेतलं. त्यामध्ये तेल घालायचं आणि डाळ ही शिजवून घ्यायची. कुकरला मी 5 ते 6 शिट्ट्या काढून घेणार आहे. तुम्ही तुमच्या कुकरला किती शिट्ट्या लागतात त्याप्रमाणे ते काढून घ्यायचे आहे आणि डाळ चांगल्या प्रकारे गाळ होईपर्यंत शिजवून घ्यायची आहे. डाळ शिजते तोवर आपण याला लागणारं साहित्य बघून घेऊ. यासाठी लागणार आहे मध्यम आकाराचा कांदा, 8 ते 9 तिखट हिरव्या मिरच्या, तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता. कढीपत्ता, 7 ते 8 लसूण पाकळ्या ठेचून घेतल्या आणि कोथिंबीर. डाळ बघा किती छान शिजली, अशी शिजवून घ्यायची आहे. आता याला फोडणी देऊन घेऊ. त्यासाठी पातेल्यामध्ये मी 3 पळ्या तेल घालून गरम करून घेतलं. ह्याच्यामध्ये मोहरी आणि जिरं घालून घेतलं. हे छान तडतडलं की ह्याच्यामध्ये कांदा घालायचा. कांदा होईपर्यंत तुम्ही माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये सांगा. माझ्या रेसिपीज जर तुम्हाला आवडत असतील तर मला नक्की सांगा. तर कांदा छान परतवून घेतला की ह्याच्यामध्ये बाकीचं साहित्य घालून घ्यायचं. हिरवी मिरची, ठेचलेला लसूण, हळद, कढीपत्ता आणि कोथिंबीरसुद्धा फोडणीमध्येच घालून घ्यायची आहे. त्यामुळे आपल्या भाजीला छान रंग येतो. मसाला छान शिजला की त्याच्यामध्ये शिजवलेली डाळ घालून घ्यायची आणि याला 5 मिनटं शिजवून घ्यायचं. आवडीनुसार पातळ किंवा घट्ट त्याप्रमाणे याच्यामध्ये गरम पाणी घालायचं आणि चवीनुसार मीठ. 5 मिनटं शिजवून घ्या. अशी तयार झाली आपली खोड मिरचीची उडदाची डाळ. जर रेसिपी आवडली असेल तर लाईक करा. ही डाळ तुम्ही भाकरीबरोबर, भाताबरोबर किंवा चपातीबरोबर खाऊ शकता. आज माझ्याकडे चपात्याच आहेत, त्यामुळे मी चपातीबरोबर आज सर्व करणार आहे. अशी छान गावरान पद्धतीची चमचमीत अशी खोड मिरचीची उडदाची डाळ रेडी आहे.